Hello students, after finishing two chapters from physics, semiconductors and electric current, okay, we are going to start with the new chapter. Okay, it's a simple chapter and a small chapter, that's why I'm taking it. The name, it's a third chapter from your textbook, okay, its name is Kinetic Theory of Gases and Radiation. Okay, so the name of the chapter, third chapter, Kinetic Theory of Gases and Radiation. Okay, now this chapter is divided into two parts. The first part is Kinetic Theory of Gas and the second part is Radiation. Okay, so in the first part, we are going to study kinetic theory of gases. Okay, it's a short form KTG असा होतो. Okay, so जर का मी कधी KTG वगैरे म्हटलं तर तुम्हाला कळलं पाहिजे इट्स अ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. ठीक आहे. नाव बघा 11th स्टँडर्ड मध्ये आपल्याला एक चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो रे? त्याच्यामध्ये आपण बेसिकली दोन गोष्टी शिकलो. ओके, फर्स्ट वी टॉक्ड अबाउट अ प्रॉपर्टी कॉल्ड इलॅस्टिसिटी. आपण इलॅस्टिसिटी शिकलो. आणि सेकंड आपण त्याच्यामध्ये काय शिकलो? फ्रिक्शन. ओके, आता सॉलिड्स मध्ये फ्रिक्शन होतं, लिक्विड आणि गॅस मध्ये पण फ्रिक्शन होतं, पण आपण जे फ्रिक्शन शिकलो ते फक्त सॉलिडशी रिलेटेड होतं. ओके, सो इन 11th स्टँडर्ड यू लर्न अ प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ओके, त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे 12वीतला, ओके, त्याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहे प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. ठीक आहे. आणि हा जो थर्ड चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही शिकताय प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ओके, सो नाउ इफ यू टेक द स्टेट्स ऑफ मॅटर, ओके, जनरली देर आर थ्री स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड and gas. Okay, so we all know there are three states of matter. So here in this chapter we are basically talking about a third state of matter, that is gas. Okay, म्हणजे आपण इन शॉर्ट नाव ते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे ना, ते कायनेटिक थिअरी का नाव आहे ते कळेल तुम्हाला नंतर, पण आपण याच्यामध्ये गॅसेस बद्दल शिकणार आहे. ठीक आहे. आता 11th स्टँडर्ड मध्ये केमिस्ट्री मध्ये बघा, ओके, तुम्हाला गॅस लॉज होते. ओके, यू हॅड गॅस लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, एव्होगॅड्रोज लॉ, गे-लुझॅक्स लॉ, असे सगळे लॉज होते तुम्हाला. ओके, मग त्याची आपण रिव्हिजन करू कारण ते आपल्याला या चॅप्टरमध्ये खूप वेळा वापरायचे. ओके, सो फर्स्ट वी विल टॉक अबाउट गॅस लॉज. आता नावातच आहे गॅस लॉज मीन्स दे आर स्पेशली डिझाइन्ड फॉर गॅसेस. ओके, नाव the very famous first law is called Boyle's law. ओके, तुम्ही जेवढ्या डिटेलमध्ये केमिस्ट्रीमध्ये शिकलात ना तेवढ्या डिटेलमध्ये फिजिक्स मध्ये तो एक्सपेक्टेड नाहीये, पण ऍटलीस्ट तुम्हाला बेसिक गोष्ट तरी माहित पाहिजे लॉ काय आहे. ओके, आणि त्याचा उपयोग काय. सो फर्स्ट इज बॉयल्स लॉ, सेकंड इज चार्ल्स लॉ, राइट, थर्ड इज गे-लुझॅक्स लॉ, okay, fourth is Avogadro's law, ठीक है. एक्चुअली टोटल गॅस लॉज आहेत ना, देर आर 6 गॅस लॉज इन ऑल. ओके, तुम्हाला हे 4च आहेत पण टोटल किती आहेत? 6 आहेत. मी तुम्हाला शेवटी अजून 2 सांगेल. ओके, कारण ते कॉम्पिटिटिव्ह साठी महत्वाचे आहेत, पण थिअरीमध्ये तुम्हाला किती लॉज आहेत? फक्त हे 4: बॉयल्स, चार्ल्स, गे-लुझॅक्स अँड Avogadro's law. Okay, now there is a concept called state. Okay, and there is an equation called equation of state. Okay, now if you take any gas, तुम्ही कुठलाही गॅस घ्या. Okay, gas will have properties like it will have pressure. Okay, it will have volume, it will have temperature. Okay, so gas is going to have pressure, volume, temperature, and gas will have number of molecules also, okay, which we represent in number of moles. So n is number of moles. Okay,
So these are the four concepts which are very common. Okay, a gas will have pressure, volume, temperature, and number of moles. Okay, the relation between these states or these terminologies is called gas laws. Okay, मी तुम्हाला ना रिव्हिजन सारखं लिहून देतोय. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला खूप डिटेल मध्ये नाही शिकायचं, पण तुम्हाला मी हे चारही एका लाईनवर शिकवतो म्हणजे तुम्हाला कळेल की लक्षात कसं ठेवायचं. फर्स्ट लॉ इज बॉयल्स लॉ. ऑल नो Boyle's law is the relation between pressure and volume. So pressure is inversely proportional to volume. This is Boyle's law. So I will write Boyle's law. The pressure of a gas is inversely proportional to volume. ठीक है? Fine? आता जर का या दोघांमधलं रिलेशन आहे तर हे दोन कॉन्स्टंट पाहिजेत. At constant n and t. If you keep number of moles constant and temperature constant, then pressure is inversely proportional to volume. किंवा volume is inversely proportional to pressure. Okay, that is Boyle's law. म्हणजे प्रेशर वाढलं की व्हॉल्यूम कमी होतं. ठीक आहे. सेकंड, चार्ल्स लॉ. V is directly proportional to T. If you increase temperature, volume will increase. आता उरले कोण रे दोन? At constant pressure and number of moles. समझते? Okay? समझ लो. So Charles law का है V is directly proportional to T. Okay? Third law is Gay-Lussac's law. Okay? P is directly proportional to T. Pressure of a gas is directly proportional to temperature at constant V and N. जमतंय? हे तिन्ही लॉज तुम्ही शिकलाय ना, जर एवोगॅड्रो पण शिकलाय तुम्ही 11वी. सो these three are called Boyle's, Charles and Gay-Lussac's law. What is Avogadro's law? Statement खूप सोपं आहे. Equal volume of all gases contains equal number of moles. So volume is directly proportional to number of moles at constant pressure and temperature. Okay, so these are four gas laws. ठीक है. First is Boyle's law, Charles law, Gay-Lussac's law, Avogadro's law. Okay, ठीक है. And these are their mathematical equations. मी तुम्हाला असं एक चार्ट सारखं करून दिलंय. ओके, त्याचं कारण आहे कारण हे लक्षात ठेवायला सोपं जातं. ठीक आहे. आताच मी म्हणालो की ऍक्च्युली 4 नाही 6 गॅस लॉज आहेत. ओके, तर मी तुम्हाला उरलेले 2 पण सांगून ठेवतो. खूप सिंपल आहेत ते. काय पुढचा गॅस लॉ? द फिफ्थ गॅस लॉ इज दॅट इट्स कॉल्ड डाल्टन्स लॉ. ओके, आता काय रे डाल्टन्स लॉ? डाल्टननी काय सांगितलं? इफ यू टेक अ कंटेनर, ओके, अँड इफ यू पुट डिफरंट गॅसेस इन अ कंटेनर, सपोज मी कंटेनर मध्ये 3 गॅसेस टाकले A, B, C. ओके, अँड PA is the pressure of gas A, PB is the pressure of gas B, and PC is the pressure of gas C. Then the total pressure of container is addition of all these three. कळलं? म्हणजे याचा अर्थ काय रे? जर एका गॅसमध्ये तुम्ही मिक्सचर घेतलं गॅसचं, ओके, इन अ कंटेनर, इफ यू आर टेकिंग अ मिक्सचर ऑफ गॅसेस, देन द टोटल प्रेशर ऑफ दॅट कंटेनर इज इक्वल टू द समेशन ऑफ पार्शियल प्रेशर्स. प्रत्येक प्रेशरची ऍडिशन करायची. दिस इज डाल्टन्स लॉ. ठीक आहे. आणि अजून एक जो लॉ आहे तो आहे ग्रॅहॅम्स लॉ. ग्रॅहॅम्स लॉ, ह्याला एक स्पेशल नाव पण आहे, ग्रॅहॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ओके, नाउ व्हाट डू यू मीन बाय डिफ्युजन? फर्स्ट ऑफ ऑल, ओके, नाउ डिफ्युजन इज अ प्रोसेस इन विच गॅस इज स्प्रेड. ज्या प्रोसेसमध्ये गॅस स्प्रेड होतो त्याला डिफ्युजन म्हणतात. ओके, म्हणजे समजा इमॅजिन करा माझ्याकडे एक सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर आहे. ओके, आय ब्रॉट अ गॅस सिलेंडर हिअर, ऑक्सिजन सिलेंडर आहे. त्याच्यावरती नॉझल असतो, ओके, म्हणजे कॉक, आणि प्रेशर गेज असतं. ओके, प्रेशर गेजचं काम काय रे? आतमध्ये गॅस आहे का नाही हे आपल्याला कसं कळणार ना? मग त्या प्रेशर गेजवर जर का रिडिंग हाय असेल तर याचा अर्थ गॅस भरलेला आहे. जसं ते रिडिंग कमी होईल याचा अर्थ त्यातला गॅस रिकामा झालाय. ठीक आहे. मग आपण नॉझल ओपन केलं, इफ यू ओपन द नॉझल द गॅस विल लीक, गॅस बाहेर येतो. ओके, पण ऑक्सिजन इज कलरलेस गॅस, सो वी कांट सी द ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन दिसणार नाही, पण तो स्प्रेड होतो ना. ओके, मग ते स्प्रेड होण्याची जी प्रोसेस आहे ना, दॅट इज कॉल्ड डिफ्युजन. ओके,
So that is Graham's law of diffusion. What Graham said, the rate of diffusion, the rate, which is speed, the rate of diffusion is inversely proportional to square root of density. It's a common sense also. तुमच्याकडे दोन गॅसेस आहेत ए आणि बी, एक डेन्स आहे ओके आणि एक रेअर आहे. एकाची डेन्सिटी जास्त आहे, एकाची कमी आहे. तर ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो लवकर स्प्रेड होईल का? नाही होणार. सो रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. सो मोर द डेन्सिटी, less will be the speed of diffusion. Less the density, more will be the speed of diffusion. Okay? So these all 6 laws are called as gas laws. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला थिअरी मध्ये हे दोन नाहीयेत. ओके? त्याच्यामुळे right now don't worry about these 2 laws, but you should remember first 4 laws which are very important. Okay? Paul's law, pressure is inversely proportional to volume at constant number of moles and temperature. Charles' law, volume is directly proportional to temperature at constant pressure and moles. Kay-Lussac's law, pressure is directly proportional to temperature at constant volume and number of moles. And Avogadro's law, volume is directly proportional to number of moles at constant pressure and temperature. So all these 4 laws are combinedly called as gas laws. Okay, fine. So this is the revision of your gas laws. Now, look at all 4. Okay, I'm going to combine all 4 together. Okay, so बघा आता मी एकच इक्वेशन लिहिणार आहे, लक्ष द्या. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर लिहितोय का बघा फक्त, चालेल. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे ना, असं लिहितो. ते जरा ना अर्थ कळलं? हा, म्हणजे याचा अर्थ काय? आणि व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. बघा सगळे रिलेशन आहे त्याच्यात. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन ए, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ए, पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ए, आणि पी इंटू व्ही म्हणजे पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. सो देर आर ऑल द इक्वेशन्स. सो आय विल कंबाईन ऑल दीज इक्वेशन्स. ओके, आणि ते प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढलं आपण तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, अँड दॅट कॉन्स्टंट इज आर. Pressure, volume, number of moles, temperature, and R is a constant which is called as a gas constant, universal gas constant. And the value of R is 8.314 joule per mole per Kelvin. Okay, ठीक है? So this is the value of R. So these are the gas laws. ठीक है? And this equation, okay, is the combined equation of all the gas laws. ज्याला तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन पण म्हणता. ओके, नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज आयडियल गॅस, दॅट वी विल टॉक. ओके, ओके, सो वी स्टडीड आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू nRT. ठीक है. नाउ व्हाट दिस N स्टँड्स फॉर? N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स. वी ऑल नो दॅट. ओके, मग त्याचा फॉर्म्युला असतो number of moles is equal to mass upon molar mass. Okay, mass upon molar mass. आपण ते असं पण लिहू शकतो, mass of gas. ओके, तर आपण सिंबल वापरू कॅपिटल M, and molar mass of gas. M naught. ठीक है, fine. Now what is molar mass रे? The mass of 1 mole of gas is called as molar mass. Okay. See, एक मोल म्हणजे एक मॉलिक्यूल नाहीये. एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल येतात? एव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्या सगळ्यांचं मिळून जे मास असतं त्याला म्हणायचं मोलर मास. ओके, हा. मग आता मला सांगा, मास ऑफ गॅस आणि मोलर मास आहे, बट 1 मोल कंटेन्स एव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे हा मास मधला फॉर्म्युला मी नंबर मध्ये पण लिहू शकतो, N अपॉन N नॉट. ठीक आहे, N अपॉन N नॉट. आता ते काय करतात, इथे लिहिताना त्यांनी M नॉट लिहिले मोलर मासला, पण एव्होगॅड्रोला NA लिहितात. ओके, मोलर आहे ना हे. सो एव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला M अपॉन M नॉट किंवा N अपॉन N नॉट, कुठलाही वापरला तरी चालतं. ओके, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 मोल ऑफ गॅस, ओके,
1 mole of gas is equal to Avogadro number of molecules. म्हणजे एका मोल ऑफ गॅस मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? एवोगॅड्रो 6 पॉइंट, तुम्हाला सगळ्यांना नंबरही माहिती आहे तो, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ठीक आहे, ऍटम्स असतील तर ऍटम्स. ठीक आहे, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एन. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे, इट्स अ कंबाइंड इक्वेशन ऑफ ऑल द गॅस लॉज. आय कॅन कॉल इट एज अ कंबाइंड इक्वेशन ऑफ ऑल द गॅस लॉज. सगळे गॅस लॉज कंबाईन करून मी हे इक्वेशन काढले. ओके, सो याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये गॅसचं प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. ओके, आता याच्यामध्ये एनर्जी नाहीये, पण तुम्ही इंटरनल एनर्जी पण काढू शकता. सो वी हॅव एव्हरीथिंग. ओके, फिजिकल क्वांटिटीज लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी. दिस इक्वेशन इज देअरफॉर कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेट. या सगळ्या स्टेट्स आहेत ना त्याच्या, म्हणून या इक्वेशनला म्हणतात इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे ना, दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. आपण याला म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन. ओके, नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज आयडियल गॅस? ओके, द गॅस विच ओबेज ऑल द गॅस लॉज at any temperature and pressure is called ideal gas. ही आयडियल गॅसची डेफिनेशन आहे. टेम्परेचर, कुठलंही टेम्परेचर आणि प्रेशर असेल आणि त्यांनी सगळे लॉज ओबे केले तर तो असतो आयडियल गॅस. ओके, नाउ वी नो दॅट इन रियालिटी देर इज नो आयडियल गॅस. रियालिटीमध्ये कुठलाच गॅस 100% आयडियल नाहीये. ओके, मग जे आपल्याकडे आहेत त्यांना आपण म्हणतो रिअल गॅसेस. ओके, सो व्हॉट वी हॅव इज अ रिअल गॅस, नॉट आयडियल गॅस. ओके, ठीक आहे, आपण त्याच्यातला डिफरन्स पण डिटेलमध्ये बघणार आहे, आयडियल रिअल. ओके, त्याच्या अगोदर अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आलं. ओके, नाउ आय कॅन राईट वन मोर फॉर्मॅट ऑफ इट. लुक हियर, पीव्ही इज इक्वल टू एन इंटू केबीटी. N into KBT. Now this KB stands for Boltzmann constant. Boltzmann constant. Again, it's the name of scientist. Okay. So KB stands for Boltzmann constant. ह्याच इक्वेशनचं मॉडिफिकेशन आहे. ठीक आहे, म्हणजेच Boltzmann constant आणि R याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे ना, ते रिलेशन असं आहे, R is equal to NA into KB. Remember this is important. Okay, R is equal to Na into Kb, or Kb is equal to R upon Na, and Kb stands for Boltzmann constant. ठीक आहे, हे नंतर आपल्याला वापरायचंय म्हणून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, नाउ सो हे सगळे इक्वेशन झाल्यानंतर वी आर लेफ्ट विथ आयडियल गॅस अँड रिअल गॅस. ओके, मग आता सांगितलं मी, द गॅस विच ओबेज ऑल द गॅस लॉज एट एनी टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड आयडियल. ओके, but in reality there is no ideal gas. एकही गॅस आयडियल नाहीये. ओके, सो व्हॉट वी हॅव इन रियालिटी, ओके, इज अ रिअल गॅस. ओके, मग आता जर रिअल गॅस आपल्याकडे, तो रिअल गॅस कसा बिहेव केला पाहिजे, तर ते सगळे लॉज नाही बघत, ते बेसिकली 3 लॉजवर कॉन्सन्ट्रेट करतात. बॉइल्स, ओके, चार्ल्स आणि गे-लुझॅक, या तिघांवरच कॉन्सन्ट्रेट करा. ओके, मग बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड गे-लुझॅक्स लॉ या तिघांवर कॉन्सन्ट्रेट करा. द गॅस विच ओबेज ऑल दीज 3 लॉज, ओके, ऍट, आता कंडिशन आहेत ना प्रेशर आणि टेम्परेचरच्या, तर द गॅस विच ओबेज दीज 3 लॉज, ओके, वेन प्रेशर इज नॉट टू मिनिमम, प्रेशर खूप कमी नको, अँड टेम्परेचर इज नॉट क्लोज टू देअर लिक्विफॅक्शन पॉइंट. Now, what do you mean by liquefaction point? Now we all know there are 3 states: solid, liquid and gas. If we heat solid, we get liquid. If we heat liquid, we get gas. Right? We are talking about which state in this chapter? Gas. So if we condense gas, we get liquid. Okay? म्हणजे गॅसला कूल केलं तुम्ही तर तो लिक्विड होतो, आणि ज्या टेम्परेचरला ही प्रोसेस होते त्याला लिक्विफॅक्शन म्हणतात. ओके, लिक्विफॅक्शन इज बेसिकली कंडेन्सेशन, वेपर्स टू लिक्विड. ओके, त्याला लिक्विफॅक्शन म्हणतात. मग आपण काळजी काय घेतली पाहिजे बघा, तुमच्या पुस्तकात दिलंय. ओके, द गॅस विच ओबेज ऑल दीज 3 लॉज वेन प्रेशर इज नॉट टू हाय. बघा, वेन प्रेशर इज नॉट टू हाय अँड टेम्परेचर
is not too low. Too low म्हणजे किती? Liquefaction. So when the pressure is not too high and when the temperature is not close to the liquefaction temperature, then that particular gas will obey all these three laws and that gas is called as real gas. त्याला real gas म्हणायचं. ओके, म्हणजे याचा अर्थ आयडियलची डेफिनेशन काय रे? द गॅस विच ओबेज ऑल द गॅस लॉज ऍट एनी टेम्परेचर अँड प्रेशर. काही फरक नाही पडत कुठलं टेम्परेचर प्रेशर, पण नाही इथं pressure should not be too high and temperature should not be close to the liquefaction point. That gas is a real gas. Okay, म्हणजे बघा आयडियल गॅस नाहीच आहे. मग आपण काय करतो रे? आपण रिअल गॅस स्टडी करतो आणि जो रिअल गॅस आयडियलच्या जवळ जातो, ओके, म्हणजे द रिअल गॅस विच विल गो टू द क्लोज टू द आयडियल गॅस, वी से दॅट इज आयडियल गॅस. ओके, म्हणजे रियालिटीमध्ये आयडियल नाहीच आहे. मग आपण आयडियल कोणाला म्हणतो? आपण त्याला आयडियल म्हणतो जो रिअल आहे पण तो आयडियलच्या खूप जवळ जातो. ओके, म्हणजे बघा, ज्या मुलाला 100% पडतील तो आयडियल स्टुडंट ना. आयडियल स्टुडंट असतो का? नाही. मग हुशार कोण किंवा चांगला कोण? ज्याला 100च्या जवळ पडतील, म्हणजे 98 पडले, हा आयडियल नाहीये. ओके, पण यालाच आपण आयडियल ट्रीट करायला लागतो कारण हाच जवळ आहे सगळ्यात. तसं आहे गॅसेसचं पण सेम आहे. All gases are real, not ideal. But the real which is close to ideal, okay, जो आयडियलचा खूप जवळ जातो मग त्यालाच आपण आयडियल म्हणायला लागतो. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिअल अँड आयडियल गॅस. ओके, आपल्याला ती अजून डिटेलमध्ये शिकायची, पण त्याच्या अगोदर आपण एक न्यूमेरिकल करू. ओके, आपलं हे जे इक्वेशन आहे पीबी इज इक्वल टू एनआरटी, त्याच्यावर एक न्यूमेरिकल आहे ते आपण करू. ओके, page 73, problem number 12. Okay, page 73, problem number 12. मी वाचतो नीट आहे का? खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 vessels A and B are filled with same gas. बघा, गॅस सेम आहे म्हणजे नेचर सेम. इकडे ऑक्सिजन भरला तर इकडे पण ऑक्सिजनच भरलाय. Where volume, temperature and pressure in vessel A is twice volume, temperature and pressure in vessel B. हे लगेच लिहून घेऊ आपण. बघा, given pressure of gas in container A is double the pressure of gas in container B. समजलं? जसं प्रेशर आहे तसंच व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन A is twice volume in B. Same temperature. Temperature in A is twice temperature in B. कळलंय? ओके, दिलेले त्यांनी आपल्याला. विचारले काय बघा, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कॅपिटल एन लिहितोय बरं का मी. स्मॉल एन कशाला वापरतो आपण? नंबर ऑफ मोल्स. कॅपिटल एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन ए अपॉन नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन बी. ओके, दिस वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे, काय करायचं कळलं आपल्याला. सोल्युशन विल स्टार्ट. इट्स अ सिंपल प्रॉब्लेम. पे अटेन्शन. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. सो आय एम गोइंग टू यूज आयडियल गॅस इक्वेशन. काय रे इक्वेशन? PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. आपल्याला N म्हणजे कोण आहे? हा नंबर ऑफ मोल्स ना. मग N इक्वल टू काय येते? PV अपॉन RT. फाइन. नाउ there are how many containers? 2, A and B ना. सो पहिल्यांदा मी इक्वेशन लिहितो A साठी. बघा इकडे, NA is equal to PA into VA upon R into TA. इक्वेशन 1. मी R ला का नाही A लिहिलं रे, कारण R कॉन्स्टंट आहे. सेम इक्वेशन आपण दुसऱ्या कंटेनर साठी लिहू. NB is equal to PB into VB upon R into TB. इक्वेशन 2. फाइन. ठीक आहे, दोन्हीसाठी लिहिलं ना. आपल्याला रेशो घ्यायचा ना. सो डिवाइड इक्वेशन 1/2. Come on, do it. NA upon NB is equal to PA VA upon
आर इंटू टी ए अपॉन पीबी अपॉन आर इंटू टीबी. ठीक है, करा डिवाइड. PA upon R into TA into, now take this denominator to the numerator, R into TB upon PB into VB. ठीक है, R gets cancel. ओके झालं. हा, आता PA काय रे, ट्वाइस PB. सबस्टिट्यूट करा. PA ची तर काय लिहिलं मी, ट्वाइस PB. व्हॉट इज VA, ट्वाइस VB upon what is TA, twice TB into, इकडचं असंच लिहा, TB upon PB into VB. फाइन. कॅन्सल काय होईल रे, VB कट, PB कट, TB पण कट, आणि एक 2 पण कॅन्सल होईल, जे वरती फक्त 2 राहिला. सो व्हॉट इज NA अपॉन NB 2:1. हे पहिलं आन्सर आलं. पहिलं म्हणण्यापेक्षा एक आन्सर आलंय. हे फायनल आन्सर नाहीये. का नाहीये बघा. N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स. हे नंबर ऑफ मोल्सचा रेशो आहे. त्यांनी विचारलंय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कळतंय, आपल्याला नंबर ऑफ मोल्स नाही विचारले, आपल्याला विचारलंय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो आपल्याला नंबर ऑफ मोल्सला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट करायला लागेल. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ A upon number of molecules of B is equal to number of moles of A into Avogadro number upon number of molecules of B into Avogadro number. कळतंय का. एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात रे, एवोगॅड्रो ना. मग हे मोल्स आहेत ना, मला एवोगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय करा, यू विल गेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. पण दोन्हीकडे गेल्यावर रेशो येणार आहे हा, म्हणजे ह्या दोन टर्म्स काय होणार आहेत परत, कॅन्सल. म्हणजेच काय आलं, NA म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ A अपॉन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ B इज इक्वल टू NA अपॉन NB विच इज 2:1. ओके, ठीक आहे. याचा अर्थ मी असं म्हणू का रे, जेवढा रेशो नंबर ऑफ मोल्सचा असतो तेवढाच रेशो नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा असतो, कारण तुम्ही दोघांना ॲव्होगॅड्रोनी मल्टिप्लाय केलं ना. इथे पण तुम्ही कन्वर्ट केलं, इथे पण कन्वर्ट, मग ते कॅन्सल होणार. सो यू विल गेट एक्झॅक्टली इक्वल नंबर ऑफ मोल्स अँड एक्झॅक्टली इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. सो हे एकच न्यूमेरिकल आहे, सिंपल आहे. फक्त कन्फ्युज नका होऊ, मोल्स विचारलेत का मॉलिक्युल्स विचारलेत ते बघायचं. पण शक्यतो रेशो असल्यावर दोघांचा रेशो सेम येतो. ठीक आहे. किंवा ते असंही करू शकतील ना. आता बघा, तुम्ही विचार करा, यात किती गोष्टी आहेत रे, ते इथं 5 टर्म्स आहेत. त्यातल्या एका टर्मला ते काहीच करू शकत नाही, ती म्हणजे R. R इज अ कॉन्स्टंट. मग किती टर्म्स आहेत रे, 4. 4 पैकी 3 देणार तुम्हाला आणि एकावर प्रश्न विचारणार. मग कधी कधी असंही विचारू शकतो, प्रेशरचा रेशो काढा, तर मग V खाली घ्यायचा. ओके, व्हॉल्यूमचा काढा, मग P घ्यायचा. सो दे कॅन आस्क यू एनी रेशो, यू विल बी एबल टू सॉल्व्ह. ठीक आहे. असे न्यूमेरिकल्स येतात 2-2 मार्काला, ते करून ठेवा. ठीक आहे. सो आयडियल गॅस म्हणजे काय, ओके, आणि ते गॅस लॉजची रिव्हिजन केली आज आपण. बेसिकली वी रिवाइज ऑल द गॅस लॉज अँड आयडियल गॅस. ओके, बट स्टील आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय की व्हॉट एक्झॅक्टली इज द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. काही पॉइंट्स मध्ये शिकवेल तुम्हाला मी व्यवस्थित अजून. हा, एक तुम्हाला कळतंय की जो सगळे गॅस लॉज उभे करतो तो आयडियल गॅस, जो सगळे गॅस लॉज उभे करत नाही, ओके, कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला, तो रिअल गॅस. ओके, सो वी नो द बेसिक डिफरन्स बट विल स्टडी इन डिटेल. ओके, तुम्ही 11th केमिस्ट्री वाचलं तरी चालेल, कारण तिथं ग्राफ वगैरे भरपूर दिले, ते डेव्हिएशन ऑफ रिअल गॅसेस फ्रॉम आयडियल गॅस वगैरे, दॅट विल बी हेल्पफुल. ठीक आहे.